वेस्टर्न म्युझिकमध्ये तो आवाजाला वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज दिलेत. चेस्ट व्हॉइस, हेड व्हॉइस आणि फॉल्सेटो. आपण ज्या व्हॉइसमध्ये बोलतो त्याला चेस्ट व्हॉइस म्हणतात. दा रा 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 इज ऑल चेस्ट. दा रा 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 हा हेड व्हॉइस आहे. जो आपण हेड व्हॉइस म्हणतात तो हेडमधनं निघतो, असा निघत नाही पण वाटतो निघाल्यासारखा. पण हा आवाज आपला असा वापरल्यामुळे आवाजाला डॅमेज होत नाही. मी खूप बघितलंय इंडियन क्लासिकलमध्ये आवाज जसा वर जातो तसा खुलत जातो असं म्हणतात. तो ॲक्च्युली नाही व्हायला पाहिजे तसा. आवाज अजून हाय मिळायला लागला त्या आवाज त्यांचा खुलतो. बायोलॉजिकली तसं नाही व्हायला पाहिजे, कारण तुमचे वोकल कॉर्ड्स अजून बंद होतात आणि तुम्हाला त्या छोट्या पॅसेजमधनं हवा काढायची आहे, तर तुमचा आवाज थिन होणार. आणि तो तसा वापरायला पाहिजे जसा तुम्ही त्याला डॅमेज नाही करत व्हॉइसला तुमच्या. आणि ते दॅट डिफरन्स इज देअर इन इंडियन अँड वेस्टर्न. की तुम्ही फॉल्सेटो हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइसेस तुम्ही वापरता जे इंडियनमध्ये वापरत नाहीत. पण ना दिस इज नॉट पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पॉईंट असं नाही आहे. दिस इज नॉट अ पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पॉईंट, पण दिस इज द डिफरन्स. रिदमिक डिफरन्सेस. आपल्याकडे ताल आहेत, आपल्याकडे 3 ताल आहे, केरवा आहे, दादरा आहे, अनेक झपताल आहे, व्हॉट एव्हर हंड्रेड्स ऑफ ताल्स आहेत. आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये टाईम सिग्नेचर्स असतात ॲज अन इक्विवॅलंट. 4/4, 3/4. तर आणि वर्ल्ड वाईड देर आर डिफरंट रिदम्स. देर विल बी अ मरिम्बा और देर विल बी अ 3/4 तक 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 तक. आणि त्याच्यात गाणी असतात. म्हणजे आपल्याकडे धीना धातीनामध्ये कशी असतात तशी. तर टू सम एक्सटेंट खूप सिमिलॅरिटीज आहेत, पण द वे सॉंग्स आर प्रेझेंटेड. आपल्याकडे स्थायी अंतरा असतो, त्यांच्याकडे स्थायी अंतरा नसेल. इफ यू आर टू ट्रान्सलेट, मुखडा असेल, कोरस असेल, अंतरा कोरस, अंतरा कोरस, असं जे आपण हिंदी गाण्यात बघतो फॉर्मॅट, तसा फॉर्मॅट असतो. तर म्युझिक इज म्युझिक. चाल चाल असते आणि दॅट वर्ल्ड वाईड यू गो दॅट चाल इज इदर गुड चाल बॅड चाल, पण द प्रेझेंटेशन इज डिफरंट. आणि इन्स्ट्रुमेंट्स वेगळे आहेत. ओके, वन व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स, हार्मनी. इंडियन क्लासिकलमध्ये आपण हार्डली हार्मनी बघतो. आपण हार्मनीच इनफॅक्ट पेटी घेतली तर पेटी लीड इन्स्ट्रुमेंट आहे. पेटी कॉर्ड्स वाजवत नाहीत. एका वेळेला 3 सूर एकत्र वाजतात त्याला आपण कॉर्ड्स म्हणतात. 2 सूर एकत्र वाजतात त्याला आपण कॉर्ड म्हणतो. सा ग प इज अ मेजर कॉर्ड. तर ते आपण इंडियन क्लासिकलमध्ये बघत नाही. सगळं इज ऑन द मेन इन्स्ट्रुमेंट, लीड इन्स्ट्रुमेंट. व्हॉइस म्हणा, हार्मोनियम म्हणा, सारंगी म्हणा, सितार म्हणा, वीणा म्हणा, सगळ्या लीड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पण गिटार, हार्मोनिका किंवा कीबोर्ड, पियानो सगळे अकंपनिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे पेटीसारखे एकत्र वाजवतात, पण ते हार्मनी क्रिएट करतात. A bunch of notes, multiple notes. That is a very big difference between Indian Western.